हॅलो फ्रेंड्स, आज पैशाच्या पॉझिटिव्हिटीबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. आपल्या लहानपणी आपले मोठे जे लोक आहेत, आपल्या घरातले जे मोठे व्यक्ती असतात, त्यांनी आपल्याला कायम असं सांगितलेलं असतं की पैसे कमवायचे असतील तर खूप कष्ट करावे लागतात. पैसे आपल्याला तसे सहजासहजी मिळत नाहीत. श्रीमंत लोक हे कायम श्रीमंतच असतात. अशा गोष्टी आपल्याला लहानपणी निगेटिव्ह गोष्टी आपल्याला मनीबद्दल सांगितलेल्या असतात. पण तुम्ही जर मला विचाराल तर मी सांगेन की श्रीमंत लोक हे का श्रीमंत असतात? कारण त्यांच्याकडे जर पैसे जास्ती आले तर ते पैसे दुसरीकडे कसे इन्व्हेस्ट करता येतील, आपल्याला ह्याच्यातून दुप्पट पैसे कसे मिळवता येतील, असा विचार ते लोक करतात. आणि एखादा झोपडीत राहणारा माणूस किंवा एखादा भिकारी काय म्हणतो, आमच्याकडे बाबा पैसे नाहीत, आम्ही फार गरीब आहोत, आम्हाला 2 वेळचं जेवणही मिळत नाही. मग अशा वेळेला युनिवर्स काय करतो, तथास्तु म्हणतो. म्हणून गरिबांची परिस्थिती कायम गरीबच राहते आणि श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंत होत जातात. म्हणून मी तुम्हाला सांगते की मनीबद्दल नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, माझा बँक बॅलन्स ओव्हरफ्लो झालेला आहे, मला भरपूर पैसे मिळतात, माझं जीवन या पैशामुळे खूप समृद्ध आहे. आणि त्या पैशाला तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड द्या, त्याचे आभार माना की तुझ्यामुळं मी समृद्ध आहे, तुझ्यामुळं मी 2 वेळचं जेवण व्यवस्थित जेवू शकते, तुझ्यामुळं माझं घर, मी छान चांगल्या घरात राहू शकते, मी चांगल्या लक्झरियस लाईफ जगू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये झाल्यात असं समजा. तुम्हाला भरपूर, अगदी 1 रुपया जरी तुमच्याकडे नसला तरीसुद्धा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत असे इमॅजिन करा. आणि मग तुम्हाला थोडे दिवसानं असं लक्षात येईल की खरोखरच हे ॲक्ट व्हायला लागलेलं आहे, या गोष्टी आपल्या आयुष्यात हळूहळू पैसे यायला लागलेत. हे करून बघा. मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे. बी हॅपी, बी कॉन्फिडंट, ऑल द बेस्ट. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा. थँक्यू. गुड नाईट.